गणेश मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी. स्थळ श्री गणेश मंदिर, वाकस, नेरळ. मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे, ॲडव्होकेट सौ प्रांजली प्रथमेश मोरे, श्री संतोष जनार्दन मोरे, ग्रामस्थ मंडळ वाकस, नेरळ. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आपण चर्चा करतोय. मूळ मुद्दा असा, काल मतदान पार पडलेलं आहे. 21 तारखेला कर्जतचा नगराध्यक्ष ठरणार आहे. कर्जतच्या राजकारणामध्ये ठाकरे गट, अजित पवार, परिवर्तन आघाडी आहे आणि इकडे शिवसेना, भाजप, शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र आलेलं आहे. RPI आहे, त्यामुळे महायुती आणि तिकडे परिवर्तन आघाडी, अशा प्रकारे कर्जतच्या राजकारणामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. मुद्दा आहे कर्जतचा नगराध्यक्ष जे 21 तारखेला ठरणार, त्यांचा बॉस कोण असणार, हाच मुद्दा येत्या काळामध्ये उपस्थित होताना दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की गेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाची थेट नगराध्यक्षपद सुवर्णा जोशी निवडून आल्या होत्या. ठाकरे गटाची कर्जत नगरपालिकेमध्ये सत्ता होती. ठाकरे गट आणि भाजपा सोबत भाजपचा उपनगराध्यक्षपद. मूळ मुद्दा असा आहे की मग विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने का असना, मग शिवसेने आणि महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र थोरवे आणि नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, अर्थात जोशी गटाचे त्यांचे खटके उडले आणि मग मग त्याचा परिणाम कर्जतच्या विकासावर झाला. दोघांचे पटले नाही, मग एकमेकांना शह देणे किंवा एकमेकांची कामं ब्रेक लावणं, अशा अनेक गोष्टी आपण पाठीमागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणला हा मुद्दा जुना, तुम्ही पण हा मुद्दा याच्या संदर्भामध्ये कसा काय उपस्थित होतो, कारण या दोघांमुळे कर्जतचा एकमेकांना खो घालण्यात किंवा तिथे राजकारण विधानसभेचं, मग ते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे असताना त्यावेळेला महाविकास आघाडीचं, मग एकमेकांना ब्रेक, हे असं सगळं आपण पाहिलेलं आहे. एकमेकांनंतर मग शिंदेची शिवसेना, हे सगळं कर्जतच्या राजकारणावर त्या काळामध्ये हे दोघांच्या मतभेदामुळे त्याचाही परिणाम झाला आणि तो कर्जतकरांना काही भुयारी गट असेल किंवा या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता मूळ मुद्दा असा, येणाऱ्या नगराध्यक्षांचा बॉस कोण. जर आपण बघितलं, परिवर्तन आघाडीच्या पुष्पा दगडे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत आणि मग शिवसेना अर्थात ठाकरे गट आणि अजित पवार गटाची युती आहे. मग त्यांचा बॉस कोण असणार, तर बॉस असतील नितीन सावंत आणि सुधाकर घारे, कारण या दोघांनी त्यांचं नाव सुचवलं होतं आणि दोघांनी एकमत केलं होतं. त्यामुळे पुष्पा दगडेंच्या शिक्षणाचा प्रसार जो आहे तो आपण पाहिलेला आहे, त्याच्यावर बोलण्याची गरज नाहीये. त्यामुळे आता कर्जतच्या नगरपालिकेमध्ये नितीन सावंत चालवणार की सुधाकर घारे चालवणार, का पुष्पा दगडे स्वतःच्या मनानुसार नगरपालिकेचा साधारण 15 वर्षाचा अनुभव घेऊन त्या स्वतः चालवणार का, हाही मुद्दा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मग जास्ती नितीन सावंत यांचं कदाचित ऐकलं जाईल, कारण आतापर्यंत या सगळ्या बघितलं तर पुष्पा दगडे जास्ती नितीन सावंतांनाच फोन करायचा किंवा काय विचारायचं असेल किंवा काय गोष्टी. त्यामुळे नितीन सावंत आणि पुष्पा दगड्यांचं चांगलं समीकरण जुळू शकतो. नंतर सुधाकर घारे जरी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्या तरी जास्ती महत्व जे आहे नितीन सावंतांना मिळताना दिसून येत आहे. तिकडे पुष्पा दगडे म्हणतात नितीन हा माझा मुलगा आहे, असं ते वारंवार म्हणतायत. त्यामुळे कदाचित नितीन सावंत हे त्यांचे बॉस ठरू शकतात का, हाही महत्वाचा मुद्दा उपस्थित होताना दिसून येत आहे. मात्र जर या दोघांमध्ये किती काळ ही आता येणारे समीकरण आहे, कशा पद्धतीने तो ठाकरे गटाला किती फायदा होतो, अजित पवार गटाला किती फायदा होतो, मग या दोघांमध्ये एक मैत्री आहे ती एकत्र राहते का, परत या निवडणुकीच्या वादातून कुणी काम केलं नाही किंवा कुणी पाडापाडीचे काम केलं का, या अनुसार त्यांची मैत्री दोघांमध्ये किती दिवस राहते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे या दोघांमधले एकवाक्यता, सुसूत्रपणा किती दिवस राहते हे महत्वाचं आहे. कारण दोघं जर परत काही चकमक झाली, राजकीय चकमक झाली, परत त्याचा परिणाम कर्जतच्या विकासावर होणार. ते मग पुष्पा दगडे नितीन सावंत सांगणार वेगळे, मग सुधाकर घारे वेगळे सांगणार. त्यामुळे कर्जतच्या विकासावर परत एकदा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण दोघांच्या भांडणामध्ये कर्जतचं नुकसान आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या दोघं किती दिवस एकत्र राहतायत आणि पुष्पा दगडे स्वतःच्या डोक्याने कारभार चालवणार का यांच्या दोघांच्या डोक्याने चालवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता आपण येऊ महायुतीकडे. तसं महायुतीची थेट नगराध्यक्ष पदासाठी स्वाती लाड हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. शिवसेना, भाजप, RPI असं समीकरण होतं. मग स्वाती लाड ह्या सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, आरोग्य विभागावर ते चांगल्या काम करू शकतील अशी आशा आहे कर्जतकरांना. मूळ मुद्द्याचे त्या निवडून आल्या तर मग त्यांचा बॉस कोण. मग अक्षय हे जे आहे त्यांचे पती आहेत, मग ते आहेत ते असणार आहेत का,
माजी आमदार सुरेश लाडां सुनबा आहेत, मग ते सासरे त्यांचे बॉस असणार आहेत का, महेंद्र थोरवे ते आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, किंवा संकेत भासे जे उपनगराध्यक्ष पदाची स्वप्न पाहत आहेत ते असणार आहेत का. मूळ मुद्दा आहे स्वाती लाडांना मग कुणाचा ऐकायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे. कारण मग त्यांना अक्षय लाडा स्वतःच्या पतीचं ऐकावं लागेल, सासरे ऐकावं लागतील, महेंद्र थोरवे आहेत, परत भाजपवाले आहेत, परत संकेत भासे स्वप्न पाहून लागलेत उपनगराध्यक्ष पदाचे, मग ते बॉस होणार का. त्यामुळे महायुतीमध्ये बॉसगिरी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येणार आहे. कारण परत भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नगरपालिकेमध्ये लक्ष घालणार, आमची कामं करा किंवा हे करा ते करा, का पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष होणार. त्यामुळे अनेक त्यातले 1-2 कॉप येणार आहेत. त्या मूळ मुद्दा असा आहे की मग चालवणार कोण, कर्जतची नगरपालिका चालवणार कोण. तर मूळ मुद्दा प्रश्न या उपस्थित होता की कोणच चालवणार नाही, सगळे बॉसगिरीवरून चालणार आहेत. फक्त तिथे एक चेहरा म्हणून कदाचित त्या नगराध्यक्ष पदांना ठेवलं जाईल, बाकीची कामं महायुतीतले हे नेते करतील आणि इकडे परिवर्तन आघाडीचे करतील. त्यामुळे स्वतःचा विजन असणारे नगराध्यक्ष किती राहत आहेत. आता स्वाती लाड सुशिक्षित आहेत, कदाचित ते शिक्षणाचा फायदा उपयोग होईल, स्वतःचं भूमिका ठसा उमटवतील कदाचित, कारण शिक्षणात त्यांनी घेतलेले डॉक्टर झालेले आहेत. त्यामुळे कदाचित कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही हे जरी त्यांनी म्हटलं असलं तरी घरामध्येच सगळे आहेत. पुन्हा राजेश लाड राहिले, शरद लाड राहिले, हे सुद्धा आपण नगरपालिकेत गेलो नाही तरी आपला होल्ड असला पाहिजे या भूमिकेत ते नगराध्यक्षांच्याच कॅबिनेटला जास्ती दिसतील, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्ष पदाचे बॉस कोण ही सगळी नावं घेतलेली, हे सगळं जे आहेत 2 महिला एक नगराध्यक्ष महिला होणार आहेत, पण मात्र त्या महिलांना किती काम करून देतील हे खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सुवर्णा जोशी होते त्यावेळेला त्यांच्या सुद्धा ज्या काही लोक होती त्यांच्या आजूबाजूचे तेच काम करायचे किंवा त्यांच्या नावावर टक्केवारी खायची, अशी चर्चा कर्जतच्या राजकारणामध्ये पाहिले. कुणी बिलं काढली, आता तर बोलायचा विषय नाहीये. मग त्यांचं नाव किंवा हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी की हे तर यावर हे खूप बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे नगराध्यक्षांचा बॉस कोण हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष चालवताना खूप महिलांना अडचण येणार आहे. शेवटी यांनी सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना तर नाराज करता येणार नाहीये, हाही महत्वाचा मुद्दा आहे. पुष्पा दगडे जरी आक्रमक असल्या तरी त्यांना या दोघांचं ऐकावं लागेल. जरी त्या म्हटल्या की मी स्वतंत्र असली तर बाणा, तरी शेवटी या दोघांनी तिला उभं केलेलं किंवा त्यांच्या नावाचा विचार या दोघांनी केलेला. आणि त्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्षांची ही सगळी बॉसगिरी आपल्या येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल. आता खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष स्वतःच्या डोक्याने किती कर्जत चालवतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. विकासनामा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.